नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद याती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते प्रसिद्ध अशा आणि भक्यांची पंढरी अशा ओळख असणाऱ्या हरिश्चंद्रगडाची सफर करायला। 1835 साली इंद्रवज्र दिसल्याची पहिली अधिकृत नोंद एका इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवलेले आणि ते इंद्रवज्र त्याला हरिश्चंद्रगडावर दिसले होते। हरिश्चंद्र पर्वत फार पुरातन काळापासून ज्ञात असावा, कारण काशी खंडात, अग्निपुराणात व मत्स्य पुराणात याचा उल्लेख आढळतो। हरिश्चंद्रेश्वर मंदिराची जी एंट्री आहे किंवा जो प्रवेश आहे तो असा बांधलाय की खालून ही मंगळगंगा नदीच्या वरती एक प्रकारचा पूल बांधलाय आणि त्या पुलावरनं आपल्याला हरिश्चंद्रेश्वर मंदिरात प्रवेश करावा लागतो। 4 खांब म्हणजे हिंदू धर्मातल्या 4 युगांना रिप्रेझेंट करतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग। जेव्हा हा 4था खांब पडेल तेव्हा कलियुगी संपेल। कोकण गडावर मधमाशांचा हमला। नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद याती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते प्रसिद्ध अशा आणि भक्यांची पंढरी अशा ओळख असणाऱ्या हरिश्चंद्रगडाची सफर करायला। तर आपण आता रात्रभर प्रवास करून हरिश्चंद्रगडाच्या पासनाई या बेस विलेज किंवा पायथ्याच्या गावाला पोहोचलोय। आपण पासनाईतून हा ट्रेक करणार आहोत। तसं तर हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी खूप वाटा आहेत, म्हणजे 17 ते 18 वाटा आहेत तशा नोंदवलेल्या, पण आपण जो करणार आहोत तर सर्वात सोपी वाट म्हणजे पासनाईची वाट, तिथून आपण जाणार आहोत। आपण आता पोहोचलोय ते पासनाई गावात आणि आपला आता प्रवास इथून चालू करतोय हरिश्चंद्रगडाचा। हरिश्चंद्रगडाचा ट्रेक चालू करायच्या अगोदरच इथे गडावर जे जे शिलालेख आहेत, गडावर 7-8 शिलालेख आहेत, त्यांच्या माहितीचा बोर्ड लिहिलाय पूर्ण। हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकची सुरुवात इथूनच होते। ही कमान आहे, कमानीच्या पुढूनच इथूनच आपली हरिश्चंद्रगडाची ट्रेकची सुरुवात होते। पासनाई हा सर्वात छोट्या मार्गापैकी एक आहे। जवळपास 1 ते 1.5 तासात आपण गडावर पोहोचतो। तर आता आपण चालू करतोय। आता वाजलेत 7:30, बघूया आपल्याला किती वेळ लागतोय। अजून एक गोष्ट, वाट तशी मळलेली आहे पासनाईवरनं, कुठे चुकण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे इथून आपण आरामात ट्रेक करू शकतो। – 1835 साली इंद्रवज्र दिसल्याची पहिली अधिकृत नोंद एका इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवलेले आणि ते इंद्रवज्र त्याला हरिश्चंद्रगडावर दिसले होते। हा डोंगर चढून जायचं, त्याच्यानंतर ट्रॅव्हर्स आहे, ट्रॅव्हर्स मारून परत एक डोंगर चढून जायचं की आपण हरिश्चंद्रगडावर पोहोचतो। एक 15 ते 20 मिनिटाची चढाई केल्यावर आपल्याला लागतात त्या या रेलिंग वन विभागाने लावलेल्या। पाठीमागे पायऱ्या आहेत ज्या वन विभागाने लावल्या आहेत। हे वरून दिसते ते पासनाई गाव खाली आणि सगळी समोर हरिश्चंद्रगडासमोरची डोंगर रांग। अशा प्रकारे जवळपास पहिला 30 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला त्याच रेलिंग ज्या पकडून आलो त्याच रेलिंग पुढे हा ट्रॅव्हर्स लागतो। हा ट्रॅव्हर्स असा डोंगराच्या कडेकडेने जाऊन व पुढे मंगळगंगा नदीमध्ये पार करायला लागते आणि त्याच्यानंतर शेवटचा चढ आहे अर्धा तासाचा। आता हा ट्रॅव्हर्स जो आहे तो पण 15-20 मिनिटं आता चालत जायचं आहे। ह्याच्यात काही जास्त ट्रेक वगैरे नाही, डोंगराच्या कडेकडेने चालत जायचं आहे। ते एक वेगळ्या प्रकारची कारवी फुलली आहे, आभाळी रंगाची।
पूर्ण वाटेवर अशी ही सोनकी फुलली आहे, निळ्या आभाळी रंगाची. वाटेमध्ये ही इथे पाण्याची कुंड लागतात. तो डोंगराच्या कडेकडेने येणारा रस्ता होता. तो 10-15 मिनिटं चालल्यावर आपण या ब्रिज पर्यंत पोहोचतो. पावसाळ्यात खालून इथून नदी वाहत असते म्हणून हा ब्रिज आहे. आता नदी सुकली आहे त्याच्यामुळे आपण खालीहून जाऊ शकतो. हा ब्रिज क्रॉस केला का शेवटचा जो टप्पा आहे अर्ध्या तासाचा तो लागतो. तो टप्पा पार केला, शेवटचा टप्पा, की आपण पोहोचतो ते हरिश्चंद्रगडाच्या वरती, म्हणजे हरिश्चंद्रगडाच्या मंदिरापर्यंत. तर आता आपण शेवटचा टप्पा चढायला सुरुवात करत आहोत. हरिश्चंद्रगडाची निर्मिती 5व्या अगर 6व्या शतकातील त्रैकुटक अगर कलचुरी या राजघराण्याच्या कारकिर्दीत झाली असावी असे मानले जाते. हरिश्चंद्र पर्वत फार पुरातन काळापासून ज्ञात असावा, कारण काशी खंडात, अग्निपुराणात व मत्स्य पुराणात याचा उल्लेख आढळतो. शिवरायांनी हरिश्चंद्रगड 1670-71 दरम्यान जिंकून घेतला. पुढे 1688-90 दरम्यान याचा ताबा मोगलांकडे गेला. नंतर खूप मोठी मोगल राजवट अनुभवल्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी पेशवाई 1747 मध्ये जिंकला. 1751 मध्ये या गडाचा कारभार माहुली किल्ल्याचे किल्लेदार कर्णाजी शिंदे यांच्या अखत्यारीत असताना त्यांनी गडाच्या डागडुजीची अनेक कामे पूर्ण केली. पुढे हरिश्चंद्रगडाचा शेवटचा किल्लेदार हरिश्चंद्रगडकर जोशी यास येथे मे महिन्याच्या सुरुवातीस 1818 साली कर्नल साईक्स या गोऱ्या साहेबाशी झुंजताना विरोचित मरण आले असे उल्लेख सापडतात. फायनली जवळपास 1.5 तासाच्या ट्रेक नंतर आपण हरिश्चंद्रगडाच्या पठारावर येऊन बसलोय. ते तिकडे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. आता आम्ही इथे एखाद्या वरती हरिश्चंद्रगडावरती दुकान आहेत, खूप झोपड्या आहेत, तिथे बॅगा वगैरे ठेवून आमच्या टेंट लावायची. आज रात्रीचा मुक्काम आम्ही हरिश्चंद्रगडावरच करणार आहोत. तर आमच्या टेंट लावण्याची व्यवस्था करून मग गड फिरायला घेणार आहोत. तसे जसं मी मगाशी सांगितलं, हरिश्चंद्रगडावर खूप हॉटेल आहेत, बघू शकता मागे इकडे. तर आम्ही इथे जे पाठीमागे हॉटेल आहे तिथेच आमच्या बॅगा ठेवल्या, तिथे जेवणाचं सांगितलंय आमचं. आणि आता आम्ही मंदिर वगैरे सगळा परिसर फिरायला निघालोय. हरिश्चंद्रगडाच्या पठारावर खूप पाण्याची टाकी आहेत. हा एक टाका इथे आहे आणि खूप मंदिराचा समूह पण आहे हरिश्चंद्रगडाच्या पठारावर. तुम्ही बघू शकता हा सगळा मंदिराचा समूह. एक पुष्करणी आहे आणि सर्वात मेन म्हणजे हरिश्चंद्रेश्वरांचं मंदिर आणि केदारेश्वर मंदिर, केदारेश्वर गुहा आणि गणेश गुहा ह्या पठारावर बघण्यासारख्या आहेत. तर ते आता आपण सगळं फिरूया. सगळ्या टाक्या दाखवत नाही बसत कारण का खूप टाक्या आहेत पठारावर या हरिश्चंद्रगडाच्या. तर सर्वात पहिले आता आपण जाऊया हरिश्चंद्रेश्वर मंदिरात. हरिश्चंद्रगडावर असलेली पुष्करणी, त्याचं नाव सप्ततीर्थ किंवा सप्तस्थान. हे जे मागे कोनाडे दिसत आहेत तिथे जे मागे कोनाडे दिसत आहेत तिकडे 14 कोनाडे आहेत. प्रत्येकात एक विष्णुमूर्ती ठेवलेली होती, मात्र प्रत्येकाची ठेवण वेगवेगळी होती. पद्मपाणी, गदापाणी इत्यादी अशी त्याची नावेही वेगवेगळी गावकरी सांगतात. पण आता त्या नाहीये तिथे. आता त्या काही मूर्त्या आजूबाजूला आहेत, काही इकडे तिकडे पडलेल्या आहेत, असं सगळं आहे. आणि ही पुष्करणी इथूनच मानलं जातं की मंगळगंगा नदीचा उगम याच पुष्करणीतून होतो. पावसाळी नदी आहे ती.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा कळस आणि परिसर. हरिश्चंद्रेश्वर मंदिराची जी एंट्री आहे किंवा जो प्रवेश आहे तो असा बांधलाय की खालून ही मंगळगंगा नदी, ही मंगळगंगा नदीचा उगम असं मानलं जाते की या पुष्करणीतून होतो. या पुष्करणीतून जी मंगळगंगा येते त्या मंगळगंगा नदीच्या वरती एक प्रकारचा पूल बांधलाय आणि त्या पुलावरनं आपल्याला हरिश्चंद्रेश्वर मंदिरात प्रवेश करावा लागतो. अशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसर. दहाव्या शतकापासून राज्य करणाऱ्या ठाण्याच्या शिलाहार वंशातील झंज राजाने गोदा ते भीमा पसरलेल्या सह्य पर्वताच्या कुशीत त्याने 12 शिवालये उभारली. त्यातीलच मुळा नदीच्या मंगळगंगा प्रवाहाच्या सुरुवातीस हरिश्चंद्र गडावरचे हे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणारं नक्षीकाम. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच 2 द्वारपालाची शिल्प देखील आहेत. पूर्ण मंदिरावर वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत.
मंदिराच्याच भिंतीवर असलेलं हे प्रसिद्ध असं गणेश शिल्प आणि त्या गणेश मूर्तीच्या बाजूलाच आपल्याला एक चतुर्भुज विरगळ पाहायला मिळते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या परिसरातही खूप अशी मंदिरं आहेत. आता ती सगळी भग्न अवस्थेत आहेत आणि मंदिर परिसरातच इथे पाण्याची टाकी आहेत. ही सगळी पाणी जे आहे ते खूप सुंदर असतं, खूप थंड असतं. तर हे पाणी पिण्याचं या टाक्यातलं पाणी, त्या तिकडे 2-3 टाक्या तिथलं पाणी, आणि इथे ही पाठीमागे जी गुहा दिसते, इथे तो नंदी दिसते भग्न अवस्थेतला, तिथेच पाठीमागे गुहा आहे. तिथेच असं मानलं जातं की ऋषी चांगदेव ऋषींनी इथे 1400 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर ते इथे आले होते. 1400 वर्ष त्यांनी इथे तपश्चर्या केली आणि इथेच त्यांनी तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. त्याबद्दलचा इथे एक शिलालेखही आहे. तर ती गुहा इथे पाठीमागेच आहे, मंदिराच्या परिसरातच आहे ती गुहा. ही जिथे पालखी ठेवले इथूनच त्या गुहेत उतरायला वाट आहे. आता ती बंद केली आहे पालखी ठेवून. मंदिरात एक सुंदर रचना दिसते. शंकराच्या पिंडीवर जे काही पाणी पडतं ते सगळं पाणी इथून वाहत येऊन इथून खालतून काढून इथे थोडासा जागा केलेली आहे. इथून परत दगडांच्या मधून काढून बाहेर मंगळगंगा नदी सोडलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूनेच वाट जाते ती केदारेश्वर गुहेकडे. आता आम्ही तिकडेच चाललोय. केदारेश्वर गुहेत जे शिवलिंग आहे 1 मीटर उंचीचं आणि 2 मीटर लांबीचं असं हे शिवलिंग आहे. केदारेश्वर गुहा ही 4 खांबांवर तोललेली आहे. यातले 3 खांब आता पडलेले आहेत आणि एकच खांब आता शाबूत आहे. याबद्दलची दंतकथा अशी सांगितली जाते, हे 4 खांब म्हणजे हिंदू धर्मातल्या 4 युगांना रिप्रेझेंट करतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग. 3 युग संपलेले आहेत, त्यामुळे 3 खांब पडलेले आहेत आणि कलयुग आता चालू आहे, त्याच्यामुळे चौथा खांब अजून आहे. जेव्हा हा 4था खांब पडेल तेव्हा कलियुगही संपेल, अशी याबद्दलची दंतकथा एक सांगितली जाते. केदारेश्वर गुहाच्या मध्येच ही खोली आहे. च्या बाजूच्याच भिंतीवर शंकर पूजनाचा एक प्रसंग कोरलेला आहे. इथून आम्ही आता केदारेश्वर गुहा बघून आलो. आता वरती आलोय आणि आता इथे पाठीमागे जातोय. इथे ही दुकानं दिसत आहेत. त्याच्या समोरच एक स्मृती आहे. तिथे राजा हरिश्चंद्र
कवाड धरून पाणी भरतानाची एक शिळा आहे ती बघायची आहे आणि तिथून मग गणेश गुहेकडे जायचं आहे. त्याची एक दंतकथा आहे, ती सविस्तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. आता तसं ह्या गडाचा आणि राजा हरिश्चंद्राचा काही संबंध नाही आहे, पण एक संबंध तोच आहे की तिथे एक शिळा आहे ज्याच्यात राजा हरिश्चंद्र कवाडाने पाणी भरतानाचं शिल्प आहे तिथे, ते बघायचं आहे. हे हरिश्चंद्रावर असलेलं राजा हरिश्चंद्राचं शिल्प, कवाड घेतलेलं. आणि या टाक्यात तो पाणी भरतोय. आता आम्ही हरिश्चंद्राची शिल्प आपण बघितलं. आता आपण चाललोय ते गणेश गुहेकडे. इकडे गुहा आहे, म्हणजे हे इथे मंदिर आहे, हे इथे खाली मंदिर आहे. मंदिराकडे तोंडकडे उभं राहिलं तर डावीकडे गुहा आहे. तिथे गणपतीचं मोठं शिल्प आहे 7-8 फुटाचं. त्यामुळेच त्या गुहेला गणेश गुहा असं नाव पडलंय. तिथे जायचं. गणेश गुहेत जसा गणपती आहे तसाच एक इथे एक छोटा त्याची प्रतिकृती बोलू शकतो. एक गणपती आहे इथे मध्ये मंदिराच्या बाजूलाच. तारामती शिखराच्या पोटात कोरलेल्या गुहा या इथून चालू होतात आणि तिथपर्यंत आहेत. आणि मध्ये 3 नंबर या साईडने, डाव्या साईडने 3 नंबर गुहेत मोठी गणेशाची मूर्ती आहे. गणेश गुहेच्या पुढेही काही गुहा आहेत. काही पूर्ण खोदलेल्या आहेत, काही अपूर्णच अर्ध्याच खोदून पुढे सोडून दिलेल्या आहेत. या काही अर्ध्या कोरलेल्या गुहा आहेत पुढे. आता गुहा बघून झाल्यात. आता आम्ही आजचा जिथे जेवणाची सोय केली आहे तिकडे जेवणासाठी जातोय. मग थोडा आराम करून संध्याकाळी कोकण कड्याला सनसेट बघायला जाणार आहोत. आता संध्याकाळी आम्ही थोडासा आराम केला दुपारी जेवून, आणि आता जरा फ्रेश वगैरे होऊन आम्ही कोकण कड्यावर जातोय सनसेट बघायला. हे इथे मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वरचं, आणि त्याच्या पाठवूनच ही जी वाट जाते. थोडीशी चढल्यानंतर सरळ सरळ चालत जायचं. इथून एक जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर कोकणकडा आहे. आता आम्ही तिकडेच जातोय. हरिश्चंद्र एक पॉइंट इथे, एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला पाहिजे की आता आम्ही आलोय डिसेंबरमध्ये. इथे थंडी खूप आहे, त्याच्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी जॅकेट घातलेत. तर इथे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये येणार असाल हरिश्चंद्रगडावर तर एवढं लक्षात ठेवा की इथे थंडी खूप आहे. तर त्याच्या तयानुसार या इथे जर राहायला येणार असाल तर. हरिश्चंद्र मंदिरापासून एक जवळपास 15-20 मिनिटं किंवा 20-25 मिनिटं चालल्यावर आपण येऊन पोहोचतो ते कोकण कड्यावर. तिथेही आता खूप हॉटेल झालेत. हरिश्चंद्राला आता रेलिंग लावली आहे कोकण कड्याला. इथेच आपण सनसेट वगैरे पर्यंत इथेच थांबणार आहोत आणि मग आपला जिथे स्टे आहे तिथे हरिश्चंद्र मंदिराच्या इथे परत जाणार आहोत. चला आता कोकण कडा बघूया. कोकण कड्यावर मधमाशांचा हमला.
पण एकालाही चावलेली नाही. कोकण कड्यावर आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा संध्याकाळी काही कारणामुळे मधमाशां उठल्या होत्या, मधमाशांचा पोळा उठला होता, त्यामुळे तिथे कोकण कड्यावर सहसा खूप गर्दी असते, पण त्या मधमाशांमुळे सगळी लोक पळून गेली होती. आम्ही तिथेच आमचे डोकं वगैरे लपवून शांतपणे बसलो होतो. त्यामुळे आमच्या नशिबाने किंवा दुसऱ्यांच्याही नशिबाने कोणालाही त्या चावल्या नाहीत, परंतु मधमाशा असल्यामुळे कोकण कडा पूर्ण खाली झाला होता. आम्हाला पूर्ण कोकण कडा खाली भेटला. तुम्ही समोरही बघू शकता काही लोक झोपून राहिले आहेत मधमाशापासून वाचण्यासाठी. रेडी. कोकण कड्यावरचा सूर्यास्त म्हणजे हा एक शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा अनुभव असतो. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6, 6:15. आम्ही काल रात्रीत कुडकुडत कसा तरी झोपलोय आणि आता आम्ही चाललोय सकाळी तारामती शिखरावर सूर्योदय बघायला. तर चला बघ, काळोख आहे त्यामुळे मी जास्त काही दाखवू शकत नाही. तिथे मंदिराच्या समोरच जी दुकान आहेत तिथूनच तारामती शिखराला जायची वाट आहे आणि मंदिरापासून एक अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक आहे परत तारामती शिखरापर्यंत जाण्यासाठी. तारामती शिखरावरून दिसणारा सूर्योदय तारामती शिखरावर असलेलं शिवलिंग तारामती शिखरावर तशी काही जास्त अवशेष नाहीयेत, परंतु इथून सह्याद्रीचं आपल्याला अफाट दर्शन होतं. पूर्ण 360 डिग्री मध्ये आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या आजूबाजूचे डोंगर आणि किल्ले इथून दिसत असतात. कळसुबाई शिखर, अल्लंग मदन कुलंग यासारखे किल्ले आणि शिखरही इथून आपल्याला दिसतात. इथून पूर्ण सह्याद्रीचं आपल्याला 360 डिग्री मध्ये दर्शन होतं. आणि अशा प्रकारे आपला हरिश्चंद्रगडाचा ब्लॉग संपलाय. भेटूया पुढच्या ब्लॉगवर. हरिश्चंद्रगडावर आम्ही इथे दिसतंय त्या हॉटेलवर राहिलो होतो.
यांच्याच पडवीमध्ये आम्ही आमचे टेंट लावले होते आणि जेवण यांच्याकडनंच घेतलं होतं. सो तुम्हालाही पाहिजे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ॲडव्हान्स बुकिंग होते किंवा डायरेक्ट येऊन पण सांगू शकता. हरिश्चंद्र मंदिराच्या इथे मंदिर आहे, थोडंसं पाठीमागेच हरिश्चंद्र मंदिर आहे, त्याच्या थोडंसं पाठीमागेच त्यांचं हॉटेल आहे वरती.